निलगार ज्ञाती संस्थेची सर्वसाधारण सभा दिनांक 28 रोजी रविवारी कालिका मंदिराच्या प्रांगणात असलेल्या मुनप्पा चिंचोली कॉलनीत संपन्न झाली। सर्वप्रथम ट्रस्टी नारायणराव काळपगार, ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र चवडेकर, उपाध्यक्ष श्रीनिवास चिंतनपल्ली, सेक्रेटरी मल्लिकार्जुन गोगी, जॉईंट सेक्रेटरी दयानंद अल्लोळे, जॉईंट सेक्रेटरी श्रीनिवास आडकी व त्यांचे पदाधिकारी व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे व त्यांचे पदाधिकारी यांच्या हस्ते दक्षिणा कालिका माता व प्रांगणातील सर्व देवदेवतांच्या पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला। त्यानंतर सर्वसाधारण सभेची सुरुवात झाली। सुरुवातीला समाजातील सर्व ज्ञात व अज्ञात मयत झालेल्या समाज बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तदनंतर अध्यक्ष रवींद्र चवडेकर यांनी सन 2023-24 चे अहवाल वाचन केला। अहवाल सर्वानुमते मंजूर झाल्यावर संस्थेचे सेक्रेटरी मल्लिकार्जुन गोगी यांनी हिशोब पत्रक वाचून सादर केलं। ते सर्वानुमते मंजूर करण्यात आलं। अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेच्या विषयावर विचारविनिमय होऊन सभा समाप्त झाली। गोपाल कालेकर यांनी सभेप्रती आपलं अनमोल मनोगत मांडलं। अध्यक्ष रवींद्र चवडेकर यांनी सभा यशस्वीरित्या संपन्न केल्यानं सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। निलगार ज्ञाती संस्थेचे 64वा वार्षिक सर्वसाधारण सभा सर्व सदस्य केळीमेळीने भाग घेऊन त्यात आपण केळीमेळीच्या वातावरणात पार पडत आहोत आणि पडलेला आहे। त्यामुळे मी सर्व सभासदांचे आभार मानतो। परंतु या वर्षामध्ये की तुळजापूर जागेसंबंधी निलगार ज्ञाती संस्थाने असा एक ठोस निर्णय घेतला की त्यात 7 समितीची निवडणूक केलेली आहे आणि आम्ही प्रत्यक्ष जवळून बघत आहे आणि ऐकत पण आहोत की 7 जणांच्या समितीने या तुळजापूर जागेसाठी आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तर त्यांनी तिथे जाऊन पाठपुरावा करत आहे। आमच्या निदर्शनात समाज बांधवांच्या निदर्शनात येत आहे आणि तेथील काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी वेळोवेळी समितीने एकत्र बसून त्यावरती ठोस निर्णय घेण्यासाठी सर्वांनी 7 जणांनी एकत्रित बसून त्यावरती साधक विचार करून पुढच्या निर्णयासाठी काय करायचं कसं करायचं त्या बाबतीत सातत्याने तुळजापूर, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद किंवा इतर ठिकाणी जाऊन तुळजापूर जागेसंबंधी सध्या जे कार्य चालू आहे त्यास त्यांनी 7 जणांचं आणि निलगार ज्ञाती संस्थेचं अभिनंदन करण्यासाठी अभिनंदन मी स्वतः करतो आणि त्यांना मी पुढील शुभेच्छा देतो की जेणेकरून आपली निलगार समाजाची सन 1983-84 जे घेतलेली जागा आहे आपल्या पदरात पडावं असं मी काली मातेच्या प्रार्थना करतो। आणि तसेच आपल्या गेल्या अनेक वर्षापासून की साहेबांनी आज जवळजवळ 54-55 वर्ष झालं साहेबांचं कार्य इथं आहे आणि ते कार्य करीत असताना त्यांच्या हातून न्यायनिवाडा जे चालू आहे साहेबांना माझी एक विनंती आहे की बाबा तुम्ही आमच्या निलगार ज्ञाती संस्थेच्या पाठीमागे राहून मार्गदर्शन कराल। तरी तुम्ही जर समोर येत नसाल तरी सुद्धा तुम्ही समोर राहून त्यांना मार्गदर्शन करावं आणि न्याय निवाड्यासाठी तुम्ही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यातील न्याय कसा होईल यासाठी तुम्ही बी प्रयत्न करावा आणि त्यांनी पण प्रयत्न करतील त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा असं मी विनंती करतो। आणि आज आपण सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात आपल्या मनातले जे काही शंका कुशंका आपण कोणालाही असं म्हणजे शंका कुशंका का विचारतो की बाबा आपण जेणेकरून आपल्या निलगार समाजाची जे काही शंका कुशंका आहेत सगळ्यांना माहिती व्हावं या उद्देशाने आपण काही प्रश्न विचारत असतो आणि त्या प्रश्नाचे निराकरण सुद्धा मी त्यांनी केलेले आहे। त्याबद्दल सुद्धा मी निलगार ज्ञाती संस्थेचे मी अत्यंत आभारी आहे। आणि याही पुढे निलगार ज्ञाती संस्था आणि आपण समाज बांधव जे काही उणेधुणे आहेत घडतील समाजामध्ये जे काय होतील सगळ्यांनी विसरून जाऊन समाजाच्या एकीसाठी सगळ्यांनी एकत्र व्हावे। आज आपण मी पाहत आहे की मी एक डाटा असा गोळा केला की बाबा आपल्या निलगार समाजामध्ये फक्त इंजिनियर 194 इंजिनियर आहेत आणि प्रत्येकाच्या घरात एक ना एक इंजिनियर सध्या IT क्षेत्रामध्ये काम करत आहे। अशा लोकांचं आता एज्युकेशनचं पण प्रमाण वाढत आहे आणि त्या प्रमाण वाढण्यासाठी आपण सध्या तर शैक्षणिक पारितोषिक देत आहे आणि आता काही सामान्य सभासद समाज बांधवांनी सूचना केल्या की जे कोणी अधिकारी लोक आहेत त्यांना आपल्या समाजाकडे आपण येण्यासाठी आपण आग्रह करू किंवा आमंत्रण देऊ त्यांचंही मोलाचं सहकार्य करू। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की बाबा आपण कुलकुमार साहेबांकडे आपण तुम्ही 2 ते 3 वेळा जाऊन त्यांच्याकडे जाऊन जे काय माहिती दिलं आणि त्याच्या माहितीच्या आधारे आपले ते एक समाज बांधव आहेत आणि प्रशासकीय अधिकारी पण आहेत विभागीय आयुक्त आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला मोलाचं सहकार्य लाभत आहे। या प्रसंगी मी समाजाच्या वतीने कुलकुमार साहेबांचा बी मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद पात्र आहेत। एवढे बोलून मी माझ्या धन्यवाद आणि अध्यक्ष साहेबांचं सुद्धा या बोर्ड ऑफ डायरेक्टरचे कार्यकारी मंडळाचे आणि निलगार समाज शिक्षण प्रसंघाचे अध्यक्ष आणि महिला मंडळाचे अध्यक्ष जरी युवक संघटनेने कार्य केलं नाही केलं आपण जे काय उभं केलं ते बाजूला राहून युवक संघटनेला सुद्धा मी माझी विनंती आहे की बाबा युवक समाजाला दिशा देण्यासाठी कार्य करणारे युवक असतात
युवकांनी समाजाचे कार्य आपलं घरचं कार्य समजून की बाबा यापुढे युवक संघटना जिवंत ठेवावे अशी माझी नम्र विनंती आहे.